सुप्रसंघाचे योजना विद्यालय. मी पूनम दांडेकर. विषय कार्यानुभव. मागे सांगितल्याप्रमाणे तोरणाचा आणखीन एक प्रकार तुम्हाला मी आज दाखवत आहे. बघा, हा क्रेप पेपर आहे. ह्या क्रेप पेपरचा तुम्हाला कळी कशी मोठी दाखवता येण्यासाठी मी हा कागद मोठा घेतलाय. एरवी आपल्याला हे छोटेच तुकडे घ्यायचे आहेत. बघा, हा मोठा कागद दाखवल्यानंतर हे चौकोन आहे, त्याची आपण त्रिकोणामध्ये अशी घडी घालायची आहे. घडी घातल्यानंतर बघा, हे जे टोक आहे, हे टोक आपल्याला असं खाली आणायचं आहे. दिसलं का तुम्हाला? आता हे घडी घातल्यानंतर आणखीन एक अशी त्रिकोणामध्ये घडी घालायची आहे. त्रिकोणामध्ये घडी घातल्यानंतर हे जे टोक आहे ना, हे टोक ह्या घडीवरती असं ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर सगळं दिसलं का तुम्हाला? कसं दिसेल ते बघा. हे दिसलं तुम्हाला? बघा, हे घडी घातल्या. आता इथे आपण त्याला काय करणार आहोत? मधोमध अशी बघा एक पंच करणार. म्हणजे काय करणार आहोत? त्याला आपण दुमडणार आहोत आणि इथे काय करणार आहोत? कळीचा आकार तयार करणार आहोत. बघा, कळीचा आकार दिसला का तुम्हाला छानपैकी? हा बघा, कळीचा आकार दिसला का तुम्हाला छानपैकी? ही कळी अशीच तुम्हाला बघा, ही कळी आहे. ह्या कळीचा आकार तुम्हाला दिसल्यानंतर आपल्याला अशा अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या कागदांपासून ह्या कळ्या मी तयार केलेल्या आहेत. आता ह्या केशरी रंग घेतलाय आणि हा आपण काय घेतलाय? हिरवा रंग घेतला आहे. आता बघा, ह्या कळी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं ते आपल्याला आता आपण सुई घ्यायचे आणि सुईमध्ये आपल्याला हे सगळं आता ओवायचं आहे. ओवताना लक्षात घ्यायचंय की आपल्याला कोणता रंग आधी हवा आहे, कोणता नको. आता आपण पानापासून सुरुवात करतो. ही घडी म्हणजे एक पानच आहे. बघा, हा पानाचा आकार घेतलाय आणि हे आपण असं ओवलंय. आणि तुम्ही माहिती आहे का, गजरे तुम्ही सगळे ओवता. नेहमीचे आपण खऱ्या फुलांचे गजरे होतो ना, त्याचप्रमाणे हे गजऱ्यांचं आपण असं ओवत जायचं आहे. बघा, तुम्हाला वाटेल बाई काय दाखवतायत? हा तर चुरगळलेला कागद दिसतोय, पण नाही. दिसल्यानंतर तुम्हाला तोरणाचा आकार कसा दिसेल हे तुम्हाला नंतर लवकरच कळेल. बघा, हे असे आपण असे ओवत जायचे आहे. साधी म्हणजे तुम्हाला गजरे ओवायची पण सवय आहेच, पण ते गजरे ओवता होता आपण कागदाचे होते, पण म्हणून हे नाजूक काम आहे. त्यामुळे काय करायचंय? कागद फाटणार का नाही ना याची दक्षता घ्यायची. आणि असं ओवल्यानंतर हे आपण हळूहळू बघा, हे खाली ओढत आणायचंय. असं ओढत 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 आपण खालपर्यंत आणायचं आहे. अलगद सोडत त्याला कागद परत घ्यायचं. परत आपण काय करायचंय? ओवायचं आहे. आणि ओवताना लक्ष द्यायचंय की आपल्या हाताला सुई तर लागणार नाही ना. आणि तुम्हाला खूप आनंद येईल ह्याचा. फक्त घड्या बघा किती सोप्या दाखवल्यात. फक्त त्रिकोणामध्ये फक्त तुम्हाला दुमडायचे आहेत. चौकोन कागद घ्यायचा आहे, तो दुमडायचा आहे. त्रिकोणात दुमडत जायचं आहे. म्हणजे ही काही कठीण घडी नाही आहे तुम्हाला. ही तर तुम्हाला पटकन येण्यासाठीच घडी आहे. आणि फक्त उलट सुलट, तिरकी, चौकोनी अशी घालत जायची आहे. बघा, हे घातल्यानंतर बघा, तुम्ही ह्याच्यामध्ये रंग कोणताही घेऊ शकता. हा, केशरी हिरवा पण आहे, पण पानांचा रंग हिरवा आहे म्हणून तुम्हाला पानांकरता तुम्हाला हिरवाच घ्यावा लागेल. हे लक्षात घ्या. आता हिरव्या रंगामध्ये तुम्ही हा आणखीन घेऊ शकता. पतंगीचं सुद्धा तुम्ही असं बनवू शकता. पतंगाच्या कागद पण फक्त कागदचा कागद कसा असतो? फार पातळ असतो. त्याप्रमाणे क्रेप पेपर कसा असतो? जरा जाडसर असतो. त्यामुळे तो पटकन फाटणार नाही. आपण घडी दुमडली तरी तो पटकन फाटणार नाही. आणि विविध प्रकार ह्याच्यामध्ये तुम्ही फुलं बनवू शकता. तोरण आता बघा, तोरण तुम्हाला बघायला मिळणारच आहे. आणि हे काही अंतरावरतीच घ्यायचंय. काही आपण लक्षात ठेवायचं आपल्याला किती ओवायचंय हे तुम्ही प्रत्येक वेळा लक्ष ठेवायचं आहे. आता बघा, हा ओढून झाल्यानंतर हे बघा, हा साधारणतः हे एवढं ओढून झाल्यानंतर मग काय घ्यायचं आहे? केशरी घ्यायचं आहे. आता केशरी सुद्धा आपल्याला काही ठराविक वेळ याच्यामध्येच घ्यायचं आहे. आता हे तुम्हाला पटापट तुम्हाला उतरणार आहे, कारण की काय आहे? घडी फार नाजूक आहे आणि छान हलकी फुलकी आहे. हे तुम्हाला लक्षात येईल की मी पटापट कशी करते, त्याच्यानं तुम्हाला अंदाज येईल की घडी आपण फार साधी प्रकारची आहे. आणि तुम्हाला हा कमी खर्चामध्ये, अतिशय कमी खर्चामध्ये तोरण होतंय. तुम्ही जरी मोठा कागद आणलात ना, तरी काही प्रमाणातच थोडासाच कागद लागतो. म्हणजे तुमचे जास्त पैसे सुद्धा वाया जाणार नाही. आणि हे तुमचं कायमस्वरूपी घरात तोरण होणार आहे. तुम्ही कायमस्वरूपी हे घरात तोरण लावणार आहात. पण बाजारात 2-3 दिवसच पैसे आणतो आणि 30-40 रुपये खर्च करतो आणि 3 ते 4 दिवस जातं. पण हे तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या घरात राहणार आहे. आणि तुम्ही याच्यासाठी सुई मोठी घेते सुद्धा चालणार आहे. बघा, हे हळूहळू ओढायचं मात्र, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हे नाजूक, तसं ओढताना मात्र काम नाजूक आहे. बघा, हे तुम्ही असं ओवायचं आहे. आणि
बघा घडी दिसली तुम्हाला, दिसली तुम्हाला कळणारच नाही. बघा हे असं वाटतंय की काय काय कागद चुरगळलेला वगैरे आहे की काय, पण हे अतिशय सुंदर तोरण असं दिसतं. ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन काही तुम्हाला पाहिजे तर गोल रंगाचे तुमचे मणी काही घालू शकता. पण आपण जास्त खर्च न करता हा आपण घरच्या घरी तोरण करतो, म्हणून मी हा जास्त खर्च न दाखवता तुम्हाला मी दाखवते. तुमच्या घरी कोणत्याही माळे, तुमच्या घरात मुलींचे, तुमच्या आईंचे किंवा ताईचे असतात ना गळ्यातले कानातले, त्याच्यातले सध्या मणी उरले असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ओवू शकता, मध्ये मध्ये घालू शकता तोरणामध्ये. पण अतिशय खर्च कमी. आणि हे बघा मी एवढंच दाखवते आणि मग तुम्हाला तोरण कसं बनेल हे दाखवत आहे, तर दाखवते आहे तुम्हाला. हे आपण असं ओल्यानंतर हे असं दिसणार आहे आणि असंच आपण मोठी माळ तयार करणार आहोत आणि ते तोरण कसं दिसतंय हे तुम्हाला दाखवत आहे. हा बघा आपण जे मगाशी ओललो तो त्याच्यामध्ये मी असं आणखीन ओवून हे असं दाराचं तोरण तयार केलेलं आहे. आणि मध्ये मध्ये सुद्धा आपण हे असं लावायचं आहे. असं छानपैकी दारा तोरण. आता दसरा आलाय, दसरा तुम्ही विविध प्रकारचे तोरणं लावू शकता, म्हणूनच हे तुम्हाला तोरणांचे प्रकार मी शिकवणार आहे आणि शिकवत आहे. हे तुम्ही सगळ्यांनी बघायचं आहे. धन्यवाद.